2.0 योजनेला मान्यता दिली आहे। पंतप्रधान आज कर्तव्य भवन क्रमांक 1 आणि 2चं देखील औपचारिक उद्घाटन करतील। संध्याकाळी 6 वाजता ते सेवातीर्थ इथं एका सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत। हे संकुल आधुनिक, कार्यक्षम, सर्वांना सुविधाजनक आणि नागरिक केंद्रीय शासन व्यवस्था उभारण्याच्या पंतप्रधानांच्या बांधिलकीचं प्रतिबिंब आहे। यापूर्वी अनेक दशकं महत्त्वाची सरकारी कार्यालयं आणि मंत्रालयांना गैरसोयीच्या जागेत काम करावं लागत होतं, त्यामुळं त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता। मात्र आता कर्तव्य भवन 1 आणि 2 या इमारतींमुळे वित्त मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांसह अनेक महत्त्वाची मंत्रालयं प्रशस्त जागेमध्ये आपलं कामकाज चालवणार आहेत। दोन्ही इमारत संकुलांमध्ये डिजिटल एकात्मिक कार्यालयं, संरचित सार्वजनिक इंटरफेस झोन आणि केंद्रीकृत स्वागत सुविधा आहेत। या नव्या सोयींमुळे सहकार्य, कार्यक्षमता, सुरळीत कारभार, नागरिकांचा वाढीव सहभाग आणि कर्मचाऱ्यांचं कल्याण या गोष्टींना चालना मिळेल। ही संकुलाची रचना 4 तारांकित GRIHA मानांकनानुसार केली असून यात अक्षय ऊर्जा प्रणाली, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन उपायांनी सुसज्ज असून उच्च कार्यक्षमता असलेल्या इमारतींच्या आच्छादनाचा समावेश आहे। हे उपाय पर्यावरण बदलांचे परिणाम लक्षणीयरित्या कमी करणारे असून परिचालन कार्यक्षमता सुधारणारे आहेत। इमारतींच्या संकुलामध्ये स्मार्ट प्रवेश नियंत्रण प्रणाली, देखरेख नेटवर्क आणि अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद पायाभूत सुविधा यांसारख्या व्यापक सुरक्षा यंत्रणांचा देखील समावेश आहे।